नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पोस्ट ऑफिसची एक्झाम सुरू झाली आहे बऱ्याच जणांची किंवा 5 तारखेपासून सुरू होणार आहे. ठीक आहे. ॲडमिट कार्ड्स वगैरे आलेले आहेत आता. तर त्यासाठी बरेच जण पेपर कसा असतो वगैरे त्या सगळ्या गोष्टी विचारत होते. तर मला असा इंटरनेटवर एक पेपर भेटलाय. पोस्ट ऑफिसचा 2017चा आहे. महाराष्ट्राचा नाहीये, पण सेंट्रलची सर्व्हिस असल्यामुळे आपण अशा पद्धतीचा पेपर एक्स्पेक्ट करू शकतो. ठीक आहे. एक्झॅक्ट महाराष्ट्राचा शोधायचा प्रयत्न केला मी, पण मला नाही भेटला. ज्यांच्या कोणाकडे असेल महाराष्ट्राचा पेपर तो मला द्या तुम्ही. त्याच्यावर पण आपण असं एक लेक्चर बनवू. तर या पेपरमध्ये मी जे मॅथ्सचे प्रश्न आहेत ना, तर ते मी आता ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर एकूण 50 प्रश्न आहेत मॅथ्सचे. असे 2 किंवा 3 लेक्चरमध्ये आपण ते प्रॉपर डिस्कस करू. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज कळून जाईल, की पोस्ट ऑफिसचा पेपर कसा असतो मॅथेमॅटिक्सचा. ठीक आहे. म्हणजे मॅथेमॅटिक्सचे प्रश्न त्याचे कसे असतात. ज्या लोकांना मॅथ्स किंवा रिझनिंगबद्दल शंका असतील किंवा प्रॉपर सी-सॅटबद्दल शंका असतील, तर ते हे टेलिग्राम चॅनल जॉइन करा. ह्याच्यावर मी पूर्ण शंकांचं सोल्युशन सुद्धा देत असतो रोजच्या रोज. ठीक आहे. आणि ज्यांना सी-सॅट अवघड जाते किंवा जे नवीन आलेत एम-पी-एस-सीचा अभ्यास करण्यासाठी, त्यांना सी-सॅटचा कोर्स जॉइन करायचा असेल, तर तो सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता त्याची माहिती. तिथे तुम्हाला सुद्धा त्याची माहिती कळून जाईल. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघू आपण. काय आहे? द अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल आर रिस्पेक्टिव्हली 100, 98, 92 म्हणजे एका चौकोनाचे म्हणले. एका चौकोनाचे अँगल किती आहेत? 100, 98 आणि 92 आहे. तर चौकोनाचे टोटल मेजरमेंट किती असतं माहीत आहे? तर असा एक चौकोन काढला तर 90, 90, 90 जरी पकडलं तरी टोटल मेजरमेंट किती होतं? 360 होतं आणि चौकोनाच्या कोनांचं मापाची बेरीज 360च असते. तर मग हे किती होणार? 100, 100 अधिक 92 अधिक 98. हे किती झालं? 90 आणि 90 180. 190 आणि हे 290 झाले आणि त्यातले 360. 290 आणि 360 म्हणजे किती किती उरले हे? 70. म्हणजे उरलेला अँगल कितीचा असेल? 70 डिग्रीचा असेल. कळलं का? 3 कोन एवढे आहेत. टोटल 290 झाले. एकूण 360 असतं. म्हणजेच 360 वजा 290 केलं आपण. ते किती झालं? 70 डिग्री. कळालं? सोपा होता प्रश्न. म्हणजे लेव्हल कळेल हळू-हळू पुढे-पुढे कशी लेव्हल जाते ती. परत मित्रांन, नरेन, वेदांत एंटर इंटू पार्टनरशिप. पार्टनरशिपमध्ये आले ते. मित्रांनी ₹320 4 महिन्यासाठी गुंतवले. म्हणजे भाषा वेगळी आहे फक्त. आपली पद्धत सगळी तीच आहे. जे शिकवलंय कोर्समध्ये तेच फक्त करायचं. मित्रांन, नरेन आणि वेदांत. मित्रांनी किती गुंतवले? 320 गुंतवले कितीसाठी? 4 साठी. गुणिले 4 केलं. नरेनने किती? 510 गुंतवले. किती वेळेसाठी? 3 महिन्यासाठी. वेदांतने किती गुंतवले? 270 गुंतवले. किती वेळेसाठी? 5 महिन्यासाठी. मग आता हे अतिसंक्षिप्त रुपये 0, 0, 0 गेले. 3 ने भाग जातोय का? 3 9 27, 3 17 51 पण ह्याच्यात 3 ने जात नाही. 2 ने तर ह्याच्यात विषम संख्या आहे. म्हणजे काहीच भाग जात नाही. हे डायरेक्ट असंच येणार आहे. 4 दुनी 8, 4 त्रिकोण 12, 3 एके 3, 3 पाचे 15, 5 सत्ते 35, 5 दोनी 10 3 13. म्हणजे ह्यांचा रेशो असा असणार आहे 128, 153, 135 आणि प्रॉफिट किती झालाय? 208. आता आपला किती झालाय रे प्रॉफिट? यांची बेरीज येणार. 8 आणि 3 11 आणि 5 16, 6 आले. 3 आणि 1 4 आणि 5 9 2 11, 1 आलं आणि 3 आणि 1 4. एकूण किती आहेत हे 416 म्हणजे आपल्या 416ला ते किती म्हणतात? 208 म्हणतात. म्हणजे आपल्या 1ला ते किती म्हणतील ते 0.5 208 ची डबलच आहे बघा ही. म्हणजे आपल्या 1ला ते काय म्हटले? 0.5 म्हटले. आता त्यांनी काय विचारलंय फाइंड द प्रॉफिट शेअर्स ऑफ द पार्टनर्स म्हणजे 128 गुणिले 0.5 म्हणजे थोडक्यात हाल्फ असतं. म्हणजे 128 चे हाल्फ किती झालं? 64 म्हणजे हे 2 तर येणार नाहीयेत. 64 इथं आलं. नंतर 153 चे हाल्फ किती झालं? बेसाती 14 बेसख्ख 12.5 76.5 म्हणजे हे आलं. म्हणजे याचा आन्सर काय आलं? ऑप्शन डी. ह्याचं पण तुम्ही करून बघितलं. ह्याला हाल्फ केलं तर बेसक्क 12, बेसाती 14, 67.50 कळलं का? रेशो काढला. आपल्याला किती 208 आहे म्हणजे आपल्या 1ला 0.5 झालं. आपल्या 1ला 0.5 तर आपल्या 128 ला किती? आपल्या 153 ला किती? आपल्या 135 ला किती? सेम प्रोसिजरनं आपण पुढं चाललोय. फाइंड द लार्जेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट्स व्हिच इस एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 12, 15, 18 आणि 27. 4 अंकी संख्या शोधायची आहे, की जिला 12, 15, 18, 27 न भाग जाईल. मोठ्यातल्या मोठी लार्जेस्ट. सगळ्यात पहिल्यांदा लहानातली लहान शोधू. लहानातली लहान कशी शोधणार? लसावी. 12, 15, 18 आणि 27 म्हणजे काय? 3 चोक 12, 3 पाची 15, 3 सख्ख 18 आणि 3 नव्वे 27 म्हणजे 3 तर काय कॉमन आलं आपलं. पण ह्या 4ला मी असं लिहू शकतो 2 गुणिले 2. ह्या 6ला मी 2 गुणिले 3 लिहू शकतो आणि या 9ला मी 3 गुणिले 3 लिहू शकतो. असं का केलं?
कारण आता 2-2 मधले कॉमन सुद्धा आधी करायला लागतात. आता तिघातले कॉमन काढले, सॉरी चौघातले कॉमन काढले. आता काय करणार आपण? हा 2 आणि हा 2 एकदाच लिहिणार. ठीक आहे. परत हा 3 आणि हा 3 एकदाच लिहिणार गुणिले 3. नंतर काय उरलं? 3, 5, 2 एक्स्ट्रा उरले. 3, 5 आणि 2. किती झाले? 5 दुनी 10 त्रिक 30 त्रिक 90. 90 त्रिक 270 आणि 270 दुनी 540. 540 काय झाला यांचा? लसावी. आता जी येणारी संख्या आहे ती कशात पाहिजे? 540च्या पटीत पाहिजे. मला सांगा 9,763 540च्या पटीत येईल का? नाही. एकक स्थानी 3 आहे. येणारच नाही. येणार का? कधीच येणार नाही. आता ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन येईल. आता आपल्याला ते शोधायला लागेल, की ह्या दोन्हीपैकी कुठला ऑप्शन येईल. तर अंदाजे काढू. जर मी 540ला 10 ने गुणलं तर 5,400 येतंय. ठीक आहे. मग मी 540ला कितीने गुणतो? आपण वाटल्यास अंदाजे काढण्यापेक्षा ना ह्यातल्या कुठल्यातरी एका संख्येने गुणलं, तरी पण ह्याचं येऊ शकतं. 20 ने 10 ने गुणलं तर 5,400 म्हणजे आपण ह्याला 18 ने गुणू. का? 27 ने गुणलं तर येत नाहीये. 27 चोक अष्टोत्तरशे 8 आहे का इथे कुठे? नाहीये. पण 18 ने गुणतोय मी. मग काय करू? 540ला जर मी 18 ने गुणलं तर किती येतंय बघा. 18 शून्य शून्य 18 चोक 72 18 पंचे 90 आणि 7 97 9,720 आहे का? 9,720 कळलं का? कसं करायचंय? समजतंय सगळ्यांना? आता 9,846 त्यापेक्षा मोठी संख्या ह्याला पण भाग जातोय का नाही? तर ह्याला जर भाग घालवायचा असेल, तर काय करायला लागेल? आता 540ला 27 ने गुणून बघू. पण 27 5 ते डायरेक्ट 1000च्या पुढेच जाते. त्यामुळे ह्याच्यापेक्षा मोठी संख्या असणार नाही. कळलं का? पुढे. द लेंग्थ ऑफ साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. म्हणजे सर्व बाजू समान. त्याची लेंथ किती सांगितली त्यांनी? त्याची लेंथ सांगितली त्यांनी 4/√3 सांगितली. म्हणजे जर असा ट्रायंगल असेल इक्विलॅटरल, असा ट्रायंगल असेल इक्विलॅटरल, तर त्याची लेंथ किती सांगितली आहे? 4/√3 सांगितली आहे. मग 4/√3 जर सांगितलं असेल, तर निम्मी लेंथ किती होईल? 2/√3 आणि ही 2/√3 बरोबर? ही किती असणार आहे? 4/√3 असणार आहे. तर सगळ्या बाजू समान असतात. 1, 1 आणि ही अख्खी बाजू समान असते. आता काय म्हणले हाईट काढा विचारले. हाईट काढा. तर हे किती असतं रे? 90 डिग्री. तर हाईट कसं करणार? कर्णवर्ग. कर्णवर्ग बरोबर बाजूच्या वर्गांची बेरीज. बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. बरोबर? मग आता कर्णवर्ग किती आहे? 4/√3 यांचा वर्ग. बरोबर. एक बाजू किती आहे? ही आता बाजू निम्मी आहे ना? 2/√3 चा वर्ग झाला आणि आपल्याला ही बाजू काढायची आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याला आपण हाईट म्हणतो. उंचीचा वर्ग. उंचीचा वर्ग. कळलं का? मग हे किती झालं? 16/3 बरोबर. हे किती झालं? 4/3 अधिक उंचीचा वर्ग. बरोबर. मग किती झालं? हे इकडे गेलं तर 12/3 होणार. म्हणजेच किती होणार? 4 होणार. बरोबर. उंचीचा वर्ग झाला. आपल्याला काय पाहिजे? उंची पाहिजे. मग उंची किती असणार रे? 4चं परत वर्गमूळ. उंची किती असणार? 2 असणार. कळलं का? समजतंय? पुढे. अ टेलिव्हिजन डीलर सोल्ड अ टेलिव्हिजन सेट फॉर 9,506. 9,506 ला एक टीव्ही विकलाय. पण त्याची सेलिंग प्राइस किती पाहिजे होती? सेलिंग प्राइस वॉज म्हणजे एम-आर-पी 9,800 होती. 9,800 होती एम-आर-पी. ठीक आहे. तर त्यांनी काय विचारलंय रेट ऑफ डिस्काउंट किती? म्हणजे 9,800 ची गोष्ट 9,506 ला विकली. तोंडी कसं करायचं बघा, काही सुद्धा न करता. 3% जर डिस्काउंट असेल तर विकायला किती पाहिजे? 97% ला. 5% असेल तर 95% ला. 4% असेल तर 96% ला विकली पाहिजे. 6% असेल तर 94% ला विकली पाहिजे. सगळ्यांना पटतंय. आणि 8% डिस्काउंट कितीवर द्यायचा? एवढ्याला विकली. 9800 ची एवढ्याला विकली. बरोबर? मग आता काय आपल्याला काय पाहिजे? एकक स्थानी 6 पाहिजे. एकक स्थानी आपल्याला 6 पाहिजे. मग ह्याच्यातल्या कशाने गुणल्यावर एकक स्थानी 6 येईल बघा. 6 ने गुणल्यावर 94 ने गुणल्यावर येते का? 8 चोक 32 येते. 2 येते एकक स्थानी. म्हणजे 94 येणार नाही. हा ऑप्शन येणार नाही. 96 ने जर गुणलं 6 8 48 8 येतंय. 8 आहे का? नाही. म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही. हा घेऊन बघा. 95 ने जर गुणलं 8 45 शून्य येतंय. त्यामुळे हा पण नाही. पण जर मी 97 ने जर गुणलं ह्याला, तर बघा ना 8 7 56 येतंय का? 6च येतंय की नाही. म्हणजे ऑप्शन काय असणार? 1. ह्याला म्हणायचं असतंय डोकं लावणे. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट अंदाजे करणे. सगळ्या गोष्टी करायला लागत नाहीत. समजतंय? पुढे. अ मॅन स्पेंड्स 2/5 ऑफ हिज सॅलरी ऑन फूड. 2/5 अन्नावर खर्च केले. 310 घराच्या भाड्यावर खर्च केले आणि 1/10 कपड्यांवर खर्च केले. तरी त्याच्याकडे ₹1400 उरतात. तर काय करायचं असतं अशा वेळी माहीत आहे?
हा जो छेद आहे ना 5, 10 आणि 8 ह्याचा एक लसावी पकडा. ह्याचा लसावी मी काय पकडतो? 400 पकडून चालू आपण किंवा 40 पकडला तरी चालतंय. आपण आपल्या सोयीसाठी 400 पकडू. असं समजूया की असं समजूया की ₹400 माणसाचा पगार आहे. काय? ₹400 माणसाचा पगार आहे. तर त्यातलं 2/5 गेलं. 2/5 गेलं म्हणजे काय? 160 गेले. बरोबर? 160 कशावर गेले रे त्यातले? अन्नावर गेले. 160 त्याच्यातले गेले अन्नावर. नंतर काय म्हटले? 310. 310. 310 गेले म्हणजे किती रे? 120 गेले. 120 कशावर गेले रे? घराच्या भाड्यावर गेले. घराच्या भाड्यावर गेले. आणि नंतर किती? 1/8 गेले. 1/8 गेले म्हणजे किती गेले? 50 गेले. बरोबर? 8×45 असतं. 50 गेले. कशावर गेले? कपड्यांवर गेले. म्हणजे टोटल किती गेले रे? 160 आणि 120 260, 280. 280 आणि 50 330 म्हणजे एकूण 330 गेले. उरले किती रे? टोटल किती होते? 400. मग 400 तून 330 जर गेले असतील माझे, तर उरले किती? 70 उरले आपले. मग हे कधी? 70 उरले आपले. पण आपल्या 70ला त्यांच्या भाषेत किती उरलेत रे? 1400 उरलेत. म्हणजे आपल्या 70ला ते काय म्हणतायत? 1400 म्हणतायत. कळतंय का? आपल्या 70ला ते 1400 म्हणतायत. तर आपण माणसाचा पगार किती पकडलेला? 400. तर आपल्या 400ला ते किती म्हणतील? कळलं का? मग कसं करायचंय? आपल्या 70ला 1400 म्हणतात, तर आपल्या 400ला किती म्हणतील? 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 शून्य शून्य. 4 दुनी 8 आणि वरचे 3 शून्य. 8,000. कळलं का? हे असलं सगळं मी शिकवलेलं आहे. एवढं सोपं आहे. कुठं काही फॉर्म्युला वगैरे लागत नाही किंवा काही एक्स वगैरे पकडून तर अजिबात करू नका. अंदाजे कुठला पण आकडा घ्या, काही फरक नाही पडत. तुम्ही तर 40 जरी घेतलं असतं ना, तरी अजून सोपं पडलं असतं 40 ने तर. ठीक आहे. पण अजून जेवढं मोठं घेईल ना तुम्ही, तेवढं काय होतं, की सुटसुटीत पॉइंटमध्ये वगैरे आन्सर येत नाही म्हणून 400 घेतलं आपण. कळलं? 400 घेऊन आपण किती उरतात पैसे बघितले, 70 उरले. पण हे तर कधी उरले रे? ज्यावेळी 400 पगार पकडलेला त्यावेळी 70 उरले. पण पगार तर उरलेत तर ॲक्चुअल किती 1400 उरलेत ना. मग पगार 400 असेल तर 70 उरतात. तर पगार किती असायला हवा म्हणजे 1400 उरतील? तर हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन तर ही पद्धत तुम्हाला माहीत आहे आपलं आणि त्यांचं. पुढे आता इथं बघा कसं आहे. 0.746 3 वेळा आहे म्हणजे a क्यूब आहे. परत हे पण 3 वेळा आहे म्हणजे b क्यूब आहे. आणि त्यानंतर काय माहिती आहे का? 3a इंटू b आणि ब्रॅकेटमध्ये a प्लस b असं आहे. म्हणजे थोडक्यात हे काय माहिती आहे का? a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर आठवलं का काय आहे? हे काय माहिती आहे ना? हे आहे a अधिक b चा क्यूब. त्याचं हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. a अधिक b चा क्यूब म्हणजे a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर. मग a प्लस b किती आहे? a आपण 0.746 ला पकडलेलं. बी आपण 0.254 ला पकडलेलं. हे किती येते मग 700 आणि 200 900 आणि हे 100 म्हणजे हे येते 1000. 1000 म्हणजे इथे 1 पॉइंट दिला म्हणजे हे किती येतंय? 1 येतंय a प्लस b. मग 1 चा क्यूब पण किती आला? 1च आला. म्हणजे ऑप्शन काय येणार याचं? बी येणार. कळलं का? हे अल्जेब्रिक इक्वेशन ज्याला माहिती आहे त्यालाच हे सुटणार. नाहीतर सलग करत बसला असता तर झालंच मग. अख्खा पेपर तिथेच संपला असता. अ मॅन इज वॉकिंग ॲट अ स्पीड ऑफ 10 किलोमीटर पर हॉवर. 10 किलोमीटर पर हॉवरच्या वेगाने चाललाय तो. प्रत्येक किलोमीटर नंतर तो 5 मिनिटाची विश्रांती घेतोय. प्रत्येक किलोमीटर नंतर तो 5 मिनिटाची विश्रांती घेतोय. तर 5 किलोमीटर जायला त्याला किती वेळ लागेल? आता मला सांगा तासाला तो किती जातोय म्हणून सांगितलंय? 10 किलोमीटर जातोय. म्हणजे 1 किलोमीटर जायला त्याला किती वेळ लागतोय? 6 मिनिटं लागतायत. कसं? कळलं का हे? 60 मिनिटात 10 किलोमीटर. तर 1 किलोमीटर जायला 6 मिनिटं लागतात बरोबर. असे तो किती किलोमीटर गेला? 5 किलोमीटर. मग 5 किलोमीटर जायला त्याला किती लागतील? 1 गुणिले 5, 6 गुणिले 5, 6 पंचे 30 मिनिटं लागतील. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? 5 किलोमीटर जायला त्याला 30 मिनिटं लागतील. पण त्यांनी काय सांगितलंय? ही टेक्स रेस्ट फॉर 5 मिनिट्स आफ्टर एव्हरी किलोमीटर. म्हणजे प्रत्येक किलोमीटर नंतर तो 5 मिनिटाची विश्रांती घेतोय. 1, 2, 3, 4, 5. हं. आता मला सांगा, इथून स्टार्ट केलं असेल त्यानं. 1 किलोमीटर गेला, विश्रांती घेतली.
विश्रांती घेतली, विश्रांती घेतली, विश्रांती घेतली आणि इथं विश्रांती गेली का? इथं पोहोचला तो. म्हणजे विश्रांती किती वेळा घेतली? 1, 2, 3, 4. 4 वेळाच विश्रांती घेतली. ही ह्याच्यातली फक्त समजण्याची गोष्ट आहे. एकदा पोहोचल्यावर कशाला विश्रांती घेईल ना? तो पोहोचलाच आहे. ठीक आहे. मग 4 वेळा घेतली विश्रांती. प्रत्येक वेळी कितीची घेतली? 5 मिनिटाची. म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर 20 मिनिटं त्याचे विश्रांतीमध्ये गेले. ट्रॅव्हलिंगला 30 मिनिटं गेले. टोटल किती वेळ लागला मग त्याला? 30 अधिक 20 बरोबर 50 मिनिटं त्याला टोटल वेळ लागलेला आहे. कळलं? ऑप्शन नंबर सी. व्हिच कलर कार्स 20% लेस पॉप्युलर दॅन व्हाईट कलर्ड कार्स. आता व्हाईट कलरचे किती आहेत? 26% आहेत. आणि त्याच्यापेक्षा 20% लेस म्हटले. ह्यांनी काय केलं माहिती आहे का? पोस्ट ऑफिसचा पेपर आहे हे ह्याच्यावरून कळून येतं हे. कारण त्यांनी काय केले डायरेक्ट 26 मधून 20 वजा केलं आणि 6 आन्सर गोल्डन. हे दिलं त्यांनी आन्सर. पण ह्याचं तसं आन्सर नाही निघत. ह्याचं आन्सर कसं निघतं 26चं कारण इथं काय पाहिजे होतं माहिती आहे? 20% लेस नाही पाहिजे होतं. इथं 20% पॉइंट असतं. पर्सेंट पॉइंट एक कन्सेप्ट आहे. पर्सेंट पॉइंट कन्सेप्ट म्हणजे काय असते? 20% असेल आणि 5% पॉइंट कमी झालं तर ते 15% होतं. पण 20% असेल आणि 5% ने कमी झालं असं म्हणायचं असेल, तर 20चं 5% कमी होतं. 20चं 5%. 20चं 5% किती? 1 म्हणजे 19 होतं हे. कळलं का? आणि हे जर त्यांनी डायरेक्ट करायचं असेल ना, तर इथं पर्सेंट नाही पाहिजे, पर्सेंट पॉइंट ही टर्म पाहिजे. पण एवढा अवघड पेपर नाही पडणारच नाहीये. सो 26 वजा 20 डायरेक्ट 6. 6% कशाचं आहे? गोल्डनचं. कळलं का? पुढे. द बेस अँड अदर साइड ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आता आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय आहे? समद्विभुज. समद्विभुज त्रिकोण. म्हणजे ज्याच्या 2 बाजू समान असतात. थोडक्यात तो असा दिसतो दिसायला. ह्या 2 समान आणि हे असं असतं. बेस किती म्हटले त्यांनी? 10 म्हटले. म्हणजे हे किती आहे? 10 आहे आणि अदर साइड किती म्हटले? 13 म्हटले. म्हणजे हे 13 आहे. आणि इथून जर मी अशी मीडियन टाकली. ठीक आहे. हा तो आपला काटकोन त्रिकोण. मग हे मीडियन आहे म्हणजे 2 बाजूला छेदणार बरोबर. म्हणजे हे 5 झालं, हे 5 झालं. आता बघा बरं हे ए, बी आणि सी जर पकडले मी, तर ए-बी-सी ट्रायंगल काय झाला? काटकोन त्रिकोण झाला आपला बरोबर. त्याच्यामध्ये आता परत मी कर्ण वर्ग बरोबर म्हणजे एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. एसी वर्ग किती आहे? 13चा वर्ग अधिक एबी वर्ग माहित नाही आपल्याला. एबी वर्ग माहित नाही. मग एबी वर्ग काढायचा म्हणजेच हाईट काढायची अधिक बीसी किती आहे? 5चा वर्ग. म्हणजे 13चा वर्ग 169 वजा 5चा वर्ग 25 बरोबर एबीचा वर्ग. म्हणजे 144 बरोबर एबी वर्ग. एबी किती आलं आपलं? 12 आलं. एबी काय आलं आपलं? 12. कळलं? आता त्यांनी काय विचारलं? एरिया विचारला ट्रायंगलचा. ट्रायंगलचा एरिया काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर काय असतं? हाल्फ गुणिले बेस इंटू हाईट. पाया गुणिले उंची. आठवतंय का? मग पाया किती आहे आपला? 10 आहे पाया. म्हणजे हाल्फ इंटू 10 इंटू हाईट किती आहे रे आता? 12 आहे. झालं. 2 10, 12 पंचे 60. 60 सेंटीमीटर स्क्वेअर. कळलं का? एक अननोन साइड पायथागोरसनं काढली. हा पायथागोरस प्रमेय वापरून काढली. आणि दुसरं त्रिकोणाचं क्षेत्रफळ वापरून दुसरं उत्तर काढलं आपण. कळलं? पुढे. आता हा एक असा प्रश्न आला की जे फक्त 11वी सायन्स वाल्यांनाच आहे. इव्हन 10वी पण नाही. नवीन-नवीन जे आता 10वीचे आहेत त्याच्यात पण लॉगॅरिथम हा काही नाहीये चॅप्टर. ठीक आहे. तरी पण आता मी आता सोडून देतो आलाय तर. ज्यांचं 11वी-12वीला सायन्स होतं त्यांनाच फक्त हे सुटणार. कारण लॉगचे नियम वेगळेच असतात ना. तर काय आहे? लॉग एक्स बेस 4 आहे अधिक लॉग एक्स बेस 2 आहे बरोबर 6. तर हे असं हे कसं करू शकतो आपण आता? ह्यालाच असं लिहू शकतो आपण लॉग एक्स अपॉन लॉग 4 लिहू शकतो अधिक लॉग एक्स अपॉन लॉग 2 लिहू शकतो. कळतंय? मग ह्या 4 ला मी कसं लिहू शकतो माहिती आहे? लॉगचा एक नियम आहे. ह्या 4 ला मी 2 पण लिहू शकतो. आणि लॉग 2 लिहिलं तर हे इंडेक्सचं 2 इकडे जातं आणि ते काय बनतं? 2 log 2 बनतं. 2 log 2 मग हे डायरेक्ट लिहितो ह्याच्यात मी. log x अपॉन 2 log 2 हा नियम आहे. ठीक आहे. आता हे का कसं ते नाही सांगू शकत. हा नियमच आहे तर त्याला तो नियमच राहिला मग. जसं 1 अधिक 1 2 आहे तसंच हे लॉगॅरिथमचं आहे. log x अपॉन 2 log 2
ठीक आहे. बरोबर 6, बरोबर 6. आता छेद समान करू म्हणजे काय होणार 2 log 2 आणि वर काय येणार 2 log 2 जर आलं तर हे तर काय log xच येईल. ठीक आहे आणि हे जर दोन्ही 2 log x म्हणजे एकूण किती log x? 3 log x होतील. कळलं इथपर्यंत? एकूण 3 log x होतील. बरोबर 6 आलं. आता इकडे-तिकडे करू सगळं. म्हणजे 3 log x बरोबर काय आलं? 6 दुनी 12 log 2 आलं. 12 log 2 आलं. आता मग भाग घालू. 3 एके 3, 3 चौक 12 म्हणजे log x बरोबर काय आलं? 4 log 2. जसं मगाशी वरचं टोन इकडे घातलेलं, तसं इकडचं पण तिकडे जाईल की नाही? म्हणजे तिकडे जाऊन डोक्यावर बसतं ह्याच्या. मग log x बरोबर काय झालं? log 2 चा रेज टू 4 म्हणजेच काय log 16 आणि log x म्हणजे log x बरोबर log 16 म्हणजे x बरोबर काय आलं आपलं 16 आहे का ऑप्शन? आहे. लय जास्त विचार करू नका याचा. नाही पडणार आता. हे 2017 चा पेपर आहे. मी आपलं घेतलं आता आले तर घ्यायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. नाहीतर हे शिकत बसलं तर परत अजून 2 दिवस जातील तुमचे. हा प्रश्न स्किप करणे हाच त्याचा खरा अटेम्प्ट असतो. जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर. अ पाइप कॅन फिल द सिस्टम इन 8 hours. एक टाकी एका नळानं 8 तासात भरते आणि एका नळानं 13 तासात रिकामं करते. माहिती आहे आपल्याला ह्या गोष्टी ए आणि बी आहे. 8 तासात, 13 तासात. दोन्ही एका वेळेस सुरू केले तर 8 आणि 13 तर काय करायचं याचं? 8 आणि 13 तेरी अट्टी चारोदशे 104 लिटरची पाईप आहे असं समजायचं आपण. ठीक आहे. 104 ची जर पाईप असेल तर हे किती येणार 13 हे किती येणार 8. तर हे वजा करतंय ना, मग 13 वजा 8 किती आलं? 5 आलं. म्हणजे 104 भागिले 5. 5 दुनी 10, 5 शून्य शून्य 5 20.8. वर्क टाईम एकदम डिटेलमध्ये घेतलेला आहे. काय नुसत्या आकड्यानेच कसं उत्तर आलं असं अजिबात विचारू नका मला. व्यवस्थित 8 आणि 13 चा लसावी काढला 104 आहे. 104 भागिले 8 13 आलं. 104 भागिले 13 8 आलं. पण ही रिकामी करणारी पाईप आहे म्हणून हे वजा केलं. हे पर आर, हे पर आर. कळतंय? तर मग एका तासात काय दोन्ही सुरू केलं तर 5 लिटर पर आवर भरणार. पण भरायचं किती आहे 104. 104 भागिले 5 केलं तर 20.8 तास लागणार आपल्याला. कळलं? डिस्क्रिप्शनमध्ये बघा माझं YouTubeवर एक फ्री लेक्चर आहे वर्क टाईमचं. ते पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे गणित सुटून जाईल लगेच. काहीच तुम्हाला अवघड पडणार नाही. There are two sections A and B of class consisting of 36 आणि 44 स्टुडंट. A आणि B आहेत. 36 स्टुडंट आहेत, 44 स्टुडंट आहेत. एव्हरेज किती आहे? सेक्शन A चा 40 आहे आणि सेक्शन B चा 35 आहे. तर फाइंड द एव्हरेज ऑफ व्होल क्लास म्हणजे टोटलचं विचारलंय. तर 36 मुलांचं 40 एव्हरेज आहे. तर टोटल किती झाले? 36 गुणिले 40 झाले अधिक Bचा किती आहे? 44 मुलांचा 35 एव्हरेज आहे. 44 गुणिले 35 झाले. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? आता टोटल पोरं किती असतील? हे तर टोटल त्यांचं काय झालं? वेट ठीक आहे. टोटल वेट झालं आता हे. आता टोटल पोरं किती आहेत? 36 आणि 44 दोन्ही मिळून आहेत ना. मग किती झाले? 40 आणि 30 70 आणि 10 80. टोटल किती झाले आपले? 80. झालं. संपलं गणित. ह्याच्यापुढे काय पडणार आहे आता? आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय फक्त. मग तर पहिल्यांदा तर कॉमन काढून सॉल्व्ह करा. नाहीतर डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चालतं. डायरेक्ट गुणाकार करू आपण 36 आणि 40चा. नाहीतर ह्याच्यातून 4 कॉमन काढून सुद्धा करू शकतो आपण. 4 कॉमन काढून सोपं पडेल. कसं सोपं पडेल? 4 जर कॉमन काढलं तर इथे किती उरणार? 10 उरणार. बरोबर? इथं किती उरणार? 11 उरणार आणि म्हणजे आपला गुणाकार सोपा होईल. आता गुणाकार काय 360 माहिती आहे आपल्याला. 36 गुणिले 10. 11 गुणिले 35 किती असतं? 3, 5 आणि 8 असतं. 5 आणि 3 8. ठीक आहे. हे किती आलं? 5, 8 आणि 7 14, 3 आणि 3 6 आणि 1 7. 745 आणि गुणिले 4 करायला विसरू नका. 745 गुणिले 4 भागिले 80. 4 एके 4, 4 20. ह्याला गुणत बसलो नाही, कारण परत 80 ने हेच करायचंय म्हणून आधी खाली संक्षिप्त केलं. आता हा शून्याचा पॉइंट इथं लावला 74च्या पॉइंटच्या मध्ये आणि आता 2 न भागू त्याला. बेत्रिक 6, बेसाती 14, पॉइंट, बेदोन्ही 4, बेपंचे 10, 37.25 आहे का आन्सर? आहे. 37.25. ॲलिगेशननं अजून सोपं पडेल. पण त्याला हे डायरेक्ट ॲलिगेशन असं ह्या एका लेक्चरमध्ये एका ह्या प्रश्न आला म्हणून ॲलिगेशन सांगून चालत नाही. ॲलिगेशनची पूर्ण मेथड शिकवायला लागते आधी. ॲलिगेशन नंतर डायरेक्ट तोंडीच आन्सर येऊन जाईल तुमचं ह्याचं. ठीक आहे? पुढचा प्रश्न. द प्रिन्सिपल व्हिच यील्ड्स अ सिंपल इंटरेस्ट 90 ॲट 6% एनम 3 इयर्स म्हणजे असं कुठली मुद्दल आहे, की ज्याच्यावर 6% 3 वर्षाचा सरळ व्याज ₹90 भेटतंय.
म्हणजे साइन त्रिक किती झालं 18%. कशावरचं तरी 18% किती भेटतंय आपल्याला? 90 भेटतंय. मग कशावरचं तरी 18% आपल्याला किती भेटतंय? 90 भेटतंय. तर 100 वर किती? 18% म्हणजे 90 आहे. तर 100 म्हणजे किती? कारण मुद्दल ही एक प्रकारची 100 असते सुरुवातीला. ठीक आहे. ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी आपलं नेहमीचं आहेच. व्याज बरोबर मदक भागिले 100. मग व्याज किती आहे? 90. 90 बरोबर किती आलं? माहीत नाही. मुद्दल काढायचे. दर 6 आहे. काळ 3 आहे आणि हे 100 आहे. म्हणजे हे किती झालं? 9,000 भागिले 6 गुणिले 3 बरोबर मुद्दल. हे किती झालं मग? 3,000. ठीक आहे आणि हे 6 पंचे 30, 500. मुद्दल किती आली आपली? 500 आली. पण तेच सेम इथं करतोय मी. 18 आपला 18 म्हणजे 90 आहे. तर आपलं 100 म्हणजे किती? हे सगळं मी शिकवले शॉर्टकट. आपलं आणि त्यांचं हीच भाषा वापरली मी सगळीकडे शिकवताना. ठीक आहे. कारण ह्याला खूप वेळ जातो. हे डायरेक्ट सुचून जातं आपल्याला. म्हणजे आपल्या 18ला इव्हन हे पण नाही लिहायला लागत. हे पण सांगितलंय मी तुम्हाला. आपल्या 18ला 90 म्हणायचं. तर आपल्या 100ला किती? बघा 18 एक्के 18, 18 पंचे 90, 5 गुणिले 100, 500. आहेत का सेम आन्सर? याचं पण 500, त्याचं पण 500. किती केलं आपण इकडं आणि इथं काय केलं? एवढंच केलं आपण इथं. कळलं का? म्हणून कन्सेप्ट समजणं इम्पोर्टंट आहे, हे मी नेहमी सांगत असतो. फॉर्म्युलापेक्षा ना कन्सेप्ट महत्त्वाची कन्सेप्ट क्लिअर असेल तर गणित कसं पण फिरवू दे येतं. फॉर्म्युला जर पाठ करत बसला, तर गणित जरा फिरवलं की फॉर्म्युल्यात नसतंच ना ते. मग नाही येत आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सिम्प्लिफाय करायचं आता. करू आता आपण हे. 108 भागिले 36 आहे आणि 36.1/4 नाही आहे बरं का. हे 36.1/4 नाहीये हे. तर काय येणार हे? 108 भागिले हे गुणाकारच आहे. 4 9 36 बरोबर अधिक ह्याचं काय येणार 4 त्रिकोण 2/5 गुणिले 4 त्रिकोण 12 आणि 13/4 येणार. बेक बे, बेदोन्ही 4 म्हणजे 13/10. 13/10 इकडं अधिक आहे आणि 108 भागिले 9. कळालं? मग ह्याचं किती आलं? 12. हे अधिक 3/10. 12 अधिक 3/10 म्हणजेच काय असतं? 13/10 सॉरी हां. 12 अधिक 13/10 म्हणजे हे किती येणार? 12 अधिक 13/10 म्हणजेच हे 12 अधिक 1.310 येणार. म्हणजेच 13.310 आहे का ऑप्शन? आहे. किती जणांना वाटतं इथं अधिक 108 भागिले 36 आहे ते आधी करायला पाहिजे? बिलकुल नाही. मी मागच्या वेळी Telegramवर एक गणित टाकलेलं. ठीक आहे. एकदम सोपंच गणित होतं ते. त्याचं बऱ्याच जणांनी आन्सर चुकीचं काढलेलं. ते गणित सांगतो मी तुम्हाला 1 सेकंद. त्याचं बऱ्याच जणांनी चुकीचं आन्सर काढलेलं, की असं कसं होईल वगैरे. तसंच सगळं चाललेल्या गोष्टी, की ब्रॅकेट कधी सोडवायचा किंवा ब्रॅकेट कधी नाही सोडवायचा. तर ते गणित काय होतं बघा. ते गणित असं होतं. लक्षात घ्या. सगळ्यांची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल याच्यात. 8 भागिले 2 गुणिले म्हणजे कंसात 2 अधिक 2 बरोबर किती? ठीक आहे. जे पहिल्यांदाच हे गणित बघताय त्यांनी पॉज करून मला आधी तुमचा आन्सर काढा. त्यानंतर पुढचा व्हिडिओ बघा. त्याशिवाय पुढचा व्हिडिओ बघू नका. आता आपला नियम काय BODMASचा? BODMAS. आपला BODMASचा नियम काय आहे? की पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचं, नंतर ऑफ सोडवायचं, नंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. पण ह्यातलं जे ब्रॅकेट सोडवायचं असतं त्याचा अर्थ असा नसतो की 2 अन् 2 4 केलं. ब्रॅकेट सोबतची जी गोष्ट आहे ती सोडवणे असतं. मग 8 केलं भागिले 2, 2 अन् 2 4, 2 4 लिहिलं. कळालं? मग हे किती झालं 4 दुनी 8 आलं. 8 भागिले 8 किती आलं ह्याचं आन्सर 1. ह्याचं एक आन्सर हेच बरोबर आन्सर आहे. आता बऱ्याच जणांनी ह्याचं आन्सर 16 काढलंय. कसं केलं त्यांनी माहिती आहे? 8 भागिले 2, 2 अधिक 2 असेल ना. त्यांनी काय केलं 8 भागिले 2 4 घेतलं आणि 2 अन् 2 4 केलं म्हणजे 4 गुणिले 4 16 काढलं. पण हे चूक आहे. हे चूक करायला एकदम सोपी गोष्ट सांगतो मी. हे प्रूव्ह कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. हे चूक करायचं डायरेक्ट. जर मला सांगा असं असतं 8 भागिले 2 इंटू एक्स असतं. तर ह्याचं तुम्ही असं केलं असतं का 4x आन्सर लिहिलं असतं का ह्याचं तुम्ही? नाही ना. ह्याला तुम्ही काय लिहिलं असतं 8 भागिले 2x लिहिलं असतं ना. 8 भागिले 2x लिहिलं असतं. मग x असताना तुम्ही असं करताय बरोबर आणि तिथं आकडा टाकला म्हणून चुकीचं वेगळ्या पद्धतीने करताय. असं नाही ना शक्य. ब्रॅकेट सोडवणे म्हणजे ब्रॅकेट सोबत जो गुणाकार आहे तो सोडवणे. इथं अधिक असतं तर मी समजू शकलो असतो. आधी 8 भागिले 2 केलं असतं.
पण इथं काही नाहीये म्हणजे गुणाकार असतं म्हणून ब्रॅकेट असं सोडवायचं. सेम म्हणून मी इथं पण तेच केलंय. इथं मी 108/36 3 नाही केलं. त्याचा आन्सर वेगळा आला असता. 304 वगैरे आलं असतं आन्सर. नाही. हे 36 ब्रॅकेट सोबत आहे. म्हणजे 36 गुणिले 104 आधी करायचंय. मग ते 9 आलं. मग 108/9 12 आलं. मग 13/10. 13/10 लाच मी काय केलं 1.310 म्हणजे 1 अधिक 310 केलं. हे फ्रॅक्शनचं तर फ्रीमध्येच लेक्चर आहे ते बघून घ्या. 1.310 म्हणजेच 1 अधिक 310 असतं हे त्याच्यात सांगितलंय मी. 12 आणि 1 13, 13.310 कळलं का? समजतंय? तर सेम अशीच अजून 15 गणितं आहेत त्याच्यात. ठीक आहे. आत्ता 15 झाली. अजून आहेत थोडीशी गणितं. ती गणितं बघितली आपण, की मग तुम्हाला पूर्ण पोस्ट ऑफिसचा पेपर कव्हर होऊन जाईल. या लेक्चरला आपण इथं पुरतं थांबू. पुढचं लेक्चर नक्की बघा. त्याच्यात अजून परत वेगळ्या प्रकारची गणितं आहेत. ठीक आहे? ती गणितं झाली, की मग तुम्हाला मॅथेमॅटिक्सचा अंदाज येईल, की पोस्ट ऑफिसला कशा प्रकारचं पडतं. आणि ज्यांच्या कोणाकडे अजून कुठला पेपर असेल, तर ते त्यांनी मला पाठवू शकता. जर महाराष्ट्राचा कोणाला पोस्ट ऑफिसचा जुना पेपर भेटला, तर तो आपण कव्हर करू. मॅथ, रिझनिंग त्यातला सेक्शन. ठीक आहे. व्यवस्थित तयारी करून जावा. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेत, त्यामुळे कट ऑफ पण वाढू शकतो. ठीक आहे. तर व्यवस्थित अभ्यास करा, प्रॅक्टिस करा आणि मगच जा. लाईटली घेऊ नका. लाईटली कोण घेणार नाही आता. सगळे तुटूनच पडणार आहेत. कट ऑफ सगळीकडनं वाढणार आहे. वेळ आहे अजून. रोज 4-4 तास जरी प्रॅक्टिस केलं तरी मॅथ सुधारू शकतं. ठीक आहे. चलो. थँक